तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 16 एप्रिलच्या भागामध्ये इकडे ईश्वरी ज्या वेळेला गाडीच्या डिक्कीमध्ये सगळं सामान ठेवत असते त्याच वेळेला तिला आता समोर अर्णवचे बाबा रमाकांत राजे शिर्के दिसतात आणि म्हणून हातामध्ये सामान घेत ती धावत पळत आता चाललेली आहे। ज्या वेळेला ती धावत पळत तिकडून चालली आणि त्यावेळेला हातात सामान असल्या कारणाने तिला धावता येत नाहीये आणि नेमके आता बाबा तिकडून निघून गेलेले आहेत आणि त्याचमुळे ईश्वरी आता विचार करते दुसऱ्यांदा माझ्यासमोर ते आले होते तरी सुद्धा मला आता त्यांना भेटता नाही आलं। काय मूर्ख आहेस तू ईश्वरी असं म्हणत ती स्वतःला दोष द्यायला लागते। इकडे आकाश अगदी खूप उशीरपर्यंत वाट पाहत बसलेला असतो, त्याला सुप्रिया जायला सुद्धा सांगत असते पण आकाश काही ऐकत नाहीये। तोपर्यंत इकडे वल्लरी काहीतरी काम करत असताना मामा आणि आजी रूममध्ये येतात आणि वल्लरी हा मोबाईल घे। त्यावरती वल्लरी म्हणते मी काय करू हा मोबाईल घेऊन। त्यावरती मामा सांगायला लागतात आत्ताच्या आत्ता तुझ्या विहीणबाईंना कॉल कर, कसं आहे ना तुझ्या विहीणबाई आणि तुझं बारशाच्या निमित्ताने तरी भेट होईल असं म्हटल्यावर ती वल्लरी जरा भीती पायमिकच होते आणि विचार करते अरे देवा हे काय नवीन आणखीन नाटक, म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये फोन करायचा आणि त्या खरंच आल्या तर। मामा म्हणतात काय वल्लरी काय चाललंय, घे कॉल करून घे आणि आजी म्हणते हो तुझ्याकडे आता कोणता पर्याय नाहीये, तुला कॉल तर करायलाच पाहिजे। त्यानंतर वल्लरीला आता कोणताही पर्याय नसतो, नाईलाज असतो। वल्लरी मोबाईल घेते आणि हॅलो हां मी वल्लरी बोलते आहे आणि तुम्हाला या कारणासाठी फोन केलेला आहे असं म्हणत सुप्रियाला ती सुरुवात करते। सुप्रिया म्हणते अरे वा तुमचा आवाज ऐकून तर आनंदच झाला। त्यावरती ती सांगते हो मी तुम्हाला अंजलीच्या मुलाच्या बारशासाठी बोलवलेलं आहे, ते आमंत्रण द्यायला कॉल केलाय। यावरती सुप्रिया म्हणते चला त्या निमित्ताने तरी का होईना पण आता आपली भेट होईल, म्हणजे मी नक्कीच बारशाला येणार आहे आणि म्हणत फोन ठेवते। फोन ठेवल्यावर ती मामा आणि आजी निघून जातात पण मामा आजी निघून गेल्यावर ती आता मात्र वल्लरी डोक्याला हात लावते आणि बारशाच्या निमित्ताने का होईना पण आता ही सुप्रिया मला पाहणार आणि त्यानंतर भूतकाळाचं एक एक काळं पान उलगडणार। नाही काहीही झालं तरी मला या सुप्रियाच्या समोर यायला नको, पण काय करू हे लोक थोडी ना हे प्रत्येक वेळेला चालवून घेणार आहेत। तिला काय करू विचार पडलाय। इकडे आता कॉफीवरती कॉफी किंवा असं काही ना काहीतरी सुप्रिया आणूनच आकाशला देत आहे पण बराच वेळ झाला तरी अजून नम्रता काही आलेली नाहीये। त्यामुळे ती सांगते आकाशराव म्हणजे कसं आहे तुमच्या आईचा फोन आला होता, त्यांनी मला खरं तर आता इकडे सांगितलेलं आहे ते म्हणजे बारशाचं आमंत्रण, त्यांनी बारशाचं आमंत्रण द्यायला कॉल केला होता। इतका आनंद झालाय ना मला आणि खरं सांगू का तर तुम्ही म्हणजे आता तिकडे घरामध्ये बारसं चालू आहे आणि तुम्ही इथे थांबणं कितपत योग्य आहे असं मला वाटते, त्यामुळे घरी जा तुम्ही सुद्धा बारशाची तयारी करा। यावरती आकाश सांगायला लागतो नाही खरं सांगायचं तर मला नम्रतासोबत बोलायचं आहे, एकदा का तिच्यासोबत बोलून घेतलं ना की मग मला ना म्हणजे मन माझं शांत होईल, पण तिच्याशी बोललो नाही ना तर उगाचच माझ्या मनामध्ये हुरहुर लागून राहील आणि असं म्हटल्यावर ती मग मात्र ती सांगायला लागते ठीक आहे थांबा तुम्ही। इकडे तोपर्यंत अर्णव आपल्या कार जवळ आलेला आहे आणि कार जवळ येऊन आता तो पाहतोय तर कुठेही त्याला ईश्वरी दिसत नाहीये, म्हणून तो इकडे तिकडे पाहत आता मिस इंदोर म्हणत आता ईश्वरीकडे आलेला आहे। फायनली त्याला ईश्वरी दिसलेली आहे। ईश्वरी दिसल्यावर ती मग मात्र तो तिच्यावरती चांगलाच चिडतो, काय चाललंय काय मिस इंदोर, म्हणजे आता मी तुला कारमध्ये बसण्यासाठी सांगितलं होतं, असं असताना तू कारमध्ये न बसता हे सगळं काय करत होतीस। यावरती मग आता ईश्वरी सांगायला लागते काही नाही खरंच काही नाहीये। ईश्वरी गडबडते पण ती आता काही बोलू शकत नाहीये, स्वतःला दोष देत ते पुन्हा एकदा कारमध्ये बसते। इकडे तोपर्यंत आकाश म्हणायला लागतो ठीक आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे, मी आता घरी निघतो, बारशाची सुद्धा आता खूप तयारी करायची आहे। बरं हे सगळं चालू असताना तो जेव्हा निघालेला आहे आणि त्याच वेळेला तो निघाल्यावरती मात्र आता इकडे आकाश आणि शुभू म्हणजे इकडे आता नम्रता आणि शुभू हे दोघं जण आलेले आहेत। नम्रता आणि शुभू ज्या वेळेला तिकडे येतात त्यावेळेला मात्र आता इकडे मुळातच लगेचच नम्रता म्हणते आकाश तुम्ही इथे, म्हणजे आता तुम्ही जर का येणार होतात तर तुम्ही मला सांगायचं होतं ना, मला न सांगता का बरं आलात। यावरती तो सांगतो मला तुझ्याशी खरं तर बोलायचं होतं। यावरती ती म्हणते चला ना आपण बोलूया। यावरती आकाश चिडतो आणि ठीक आहे आता खूप उशीर झालेला आहे, मला खरं तर बारशाची तयारी करायला जायला पाहिजे आणि त्याच कारणासाठी मी आता इकडून जाणार आहे असं म्हणत मग आता तो निघून जातो। नम्रताला खूप वाईट वाटतं। इकडे तोपर्यंत आता वल्लरी विचार करते नाही या बारशाच्या दिवशी ना असा काहीतरी तमाशा करायचा ना जेणेकरून ईश्वरीच्या आईला तोंड दाखवायला किंवा या घरात यायला जागा ठेवायची नाही। मग काय करायचं तर ती तो फोटो काढते, जो फोटो आता पेपरमध्ये छापून आलेला असतो रमाकांत आणि आता सुप्रियाचा,
आणि तो फोटो आता सगळ्यांच्या समोर आणला की आजी, अंजली, मामा हे सगळेजण चिडतील आणि त्यानंतर सुप्रियाचं या घरामधलं येणंच बंद होईल. तिने आता हा असा घाणेरडा डाव खेळलेला असतो आणि तो डाव ती आता यशस्वी करणार असते. तो फोटो घेऊन ती आता सगळ्यांना दाखवणार असते. इकडे तोपर्यंत आपल्याला रमाकांत, राजेश शिर्के दाखवले जातात आणि ते एका मंदिरामध्ये आता इकडे भजन कीर्तन करत आहेत. तोपर्यंत घरचा सीन दाखवला जातो. ईश्वरी बाळाला खेळवत आहे आणि ज्या वेळेला ईश्वरी बाळाला खेळवत आहे आणि त्याच वेळेला अर्णव रूम मध्ये आलाय. अर्णव रूम मध्ये आल्यावरती मग आता तो सांगतो, मी सिंदूर काय करतेस? यावरती ती सांगते, काही नाही, मी बसलेली आहे. आणि त्यावरती ती विचारच करत आहे. तोपर्यंत अर्णव तिकडे आलाय आणि त्यानंतर ती काहीतरी विचारत आहे. विचारत असताना अर्णवला पाहिल्यावरती ती घाबरते आणि त्यानंतर तो म्हणतो, काय झालं काय? इतके म्हणजे भूत बघितल्यासारखं का घाबरली आहेस? यावरती लगेचच ईश्वरी सांगायला लागते, मग काय, भूतच तर आहे, भूतच तर बघितलंय मी. यावरती तो म्हणतो, काय बोलतेस मी सिंदूर? यावरती ती म्हणते, मग काय, भूतासारखेच तर दिसता. यावरती अर्णव म्हणतो, लग्नाच्या आधी मुंबईमधला 1 नंबरचा द मोस्ट एलिजिबल बॅचलर होतो मी. यावरती त्या लिस्टमध्ये माझं नाव पहिलं होतं. यावरती ईश्वरी म्हणते, कोण बनवतं काय माहिती, हे भगवान, ही लिस्ट कुणी बनवली? त्यावरती अर्णव म्हणतो, काय बोललीस का तू? यावरती ती म्हणते, नाही, काही बोलले नाही, पण तुम्ही भूतासारखे दिसता मात्र नक्की. यावरती तो म्हणतो, मी भूत तर तू विच. यावरती ती म्हणते, म्हणजे हडळ आहे का मी? काहीही बोला, मला हे असं काही बोलू नका. असं म्हणत ईश्वरी मात्र आता चांगलीच चिडलेली आहे. ईश्वरी या सगळ्यामध्ये रागवते आणि रागवून अर्णवच्या अंगावरती धावून जाते. दोघांच्या मधलं भांडण आता चालूच आहे. बरं, हे सगळं चालू असताना इकडे आता मामा नाव म्हणजे बाळासाठी नावं काढतोय आणि सांगा बरं, म्हणजे आता बाळासाठी प्रत्येकाने नावं सांगा. वल्लरी काही नावं सुचवते. त्यावेळेला मामा आता सांगायला लागतो, खरं सांगायचं तर ही नावं म्हणजे आता ठीक आहेत, पण अजून काहीतरी चांगली नावं सुचवा, असं मामा म्हणायला लागतो. बरं, हे सगळं होत असताना मग तोपर्यंत आजी काही नावं सुचवते आणि त्यानंतर मामा म्हणतो, खरं तर दोघांच्या नावांचा काहीतरी अर्थ काढून मधलं नाव काढलं तर अगदी छान होईल, असं मामा ज्या वेळेला म्हणतोय त्यावेळेला राजेश आता सांगायला लागतोय, आपण एक काम करूया, सगळ्या घरच्यांचे ओपिनियन घेऊया. असं म्हणत सगळेजण आता काय नाव ठेवायचं हे मामाला सांगतात. मामा ती नावं लिहून घेतोय. इकडे तोपर्यंत ईश्वरी आणि अर्णव सुद्धा नावाच्याच वरती बोलतायत. अर्णवला ईश्वरी सांगते, चला घरामध्ये अंजलीताईंच्या बाळाचं नाव आता ठेवण्याचं चाललेलं आहे, तर आपण पण जाऊया. मला काय वाटतं, क हे अक्षर आलेलं आहे, तर न कर्णिका नाव कसं वाटतं? यावरती अर्णव म्हणतो, काय त्याचा अर्थ काय? त्यावरती मग आता ईश्वरी सांगायला लागते, कर्णिका म्हणजे फुलाचा मध्यभाग किंवा आता कोणत्याही ह्याचा केंद्रबिंदू, प्रत्येक गोष्टीचा केंद्रबिंदू. त्यावरती अर्णवला हे नाव आवडतं. त्यानंतर ईश्वरी आता सांगायला लागते, चला आपण हे नाव जाऊन सगळ्यांना सांगूया का? असं म्हटल्यावरती दोघं जण मात्र आता खूप खुश होतात आणि ते ईश्वरीला सुचलेलं नाव सांगण्यासाठी दोघं जण निघतात. कर्णिका हे नाव आता दोघांना पण आवडलेलं असतं. त्यानंतर दोघं जण नाव सांगण्यासाठी जातात. तोपर्यंत तिकडे आता अंजली सुद्धा आलेली असते. अंजली सांगते, काय चाललंय काय? यावरती मामा म्हणतात, काही नाही, बाळासाठी नाव सांगण्यात चाललंय. त्यावरती मग आता इकडे काही नावं वल्लरी सुद्धा सुचव आणि ती कियारा हे नाव सांगते. त्यावरती मामा म्हणतो, काहीतरी महाराष्ट्रीयन नावं सांग, कशाला कियारा आणि हे? यावरती अंजली सांगते, राजेश तुम्ही काहीतरी सुचवा नाव एखादं, म्हणजे तुम्ही सुचवलेलं नाव नक्कीच छान असेल. यावरती राजेश आता सांगायला लागतो, खरं सांगू का, तर मला माझं नाव आठवत नाहीये, तर आता बाळाचं नाव मी काय ठेवणार? असं म्हणत राजेश आता या सगळ्यामध्ये इकडे नाव काय ठेवायचं हा काही बोलतच नाहीये. तोपर्यंत धावत पळत तिकडे ईश्वरी आलेली आहे आणि ईश्वरी आल्यावरती म्हणते, मी एक सांगू, मला एक नाव सुचलेलं आहे, कर्णिका. यावरती आजी म्हणते, हो छानच नाव आहे. मामा सुद्धा म्हणायला लागतो, हो नाव खूपच छान आहे. त्यावरती मग आता इकडे आजी सांगते, हे नाव छान आहे, पण अजूनही बाकी आपण नावं अजून काढूया की. यावरती मग आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे ईश्वरी, मला काय वाटतं माहितीये का, आपण आता म्हणजे प्रत्येकाने जे नाव सुचवलंय ना त्या नावाच्या आता इकडे चिठ्ठ्या पाडूया आणि त्यानंतर एक नाव म्हणजे जे नाव अगदी जास्त वेळा चिठ्ठीमध्ये आलं असेल त्या नावाला मात्र आता आपण सिलेक्ट करूया. काय वाटतंय, कसं वाटतंय? असं म्हणत तिने आता ही आयडिया दिल्यावरती इकडे अंजली लगेचच चिडते आणि अंजली म्हणायला लागते, काही गरज नाहीये, माझ्या बाळाचं नाव आता ठेवण्याचा अधिकार हा फक्त मला आहे.
मी बाळाची आई आहे ना, आणि त्यामुळे बाळाचं नाव काय ठेवायचं, कसं ठेवायचं, हे सगळं ठेवण्याचा अधिकार माझ्याकडे आहे. कुणीही त्याच्यामध्ये इंटरफेअर करू नये. यावरती राजेश म्हणतो की म्हणजे काही झालं तरी सुद्धा सगळ्यांनी नावं ठेवा, आणि आता सगळ्यांनी ही नावं ठेवल्यावरती त्यातलं एक नाव सिलेक्ट करूया, मला ही आयडिया आवडली असं म्हणत आता इकडे राजेश मात्र या सगळ्याला सपोर्ट करत आहे. आणि तोपर्यंत सगळेच जण इकडे असाच विचार करतायत. सगळेजण नावं लिहून करताना आकाश येतो. आकाश आल्यावरती ईश्वरी सांगते, मामा काय चाललंय? आकाश मामा, अहो तुम्ही कुठे होतात? म्हणजे आता नावं ठेवायची आहेत बाळासाठी आणि तुम्ही गेलेलात कुठे? असं म्हणत आकाशला ती काहीतरी बोलते, पण आकाशचा मूड मात्र पूर्णपणे पडलेला आहे. आणि त्यावेळेला वल्लरी विचार करते की कुठे गेला आता हा? काही कळायला मार्ग नाहीये, हा नक्की गेला तरी कुठे होता, असा ती विचार करत बसलेली आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे नावाची चर्चा चालू असताना वल्लरी नक्की आता आकाशला काय झालंय हे जाणून घेण्यासाठी त्याच्या रूममध्ये यायला निघते. बरं, हे सगळं चालू असताना अचानकपणे राजेशचा मोबाईल वाजतो, आणि राजेशचा मोबाईल वाजल्यावरती तो बाहेर येतो. लगेचच आता अर्णव मामाला इशारा करतो की मामा, आम्ही म्हणजे तू जा खाली, त्याच्या मागे नक्की तो काय करतोय हे जाणून घे. त्याच वेळेला मग आता इकडे राजेश फोन घेतो, आणि फोन घेऊन राजेश आता सांगायला लागतो, अहो तुम्हाला किती वेळा सांगू मी की मला खरंच काही आठवत नाहीये. म्हणजे आता मी वकील आहे, काय बडबडताय तुम्ही? तुमची केस घेऊ. अहो वकील काय, मी कोण आहे ते नाव आठवत नाहीये, तर वकिलाचं केसपत्र काय घेऊ मी? आणि तितक्यात मामा तिकडे आलाय. राजेश म्हणतो, अहो बघा ना, म्हणजे मला कळतच नाहीये, मला काही आठवत नाहीये, मी ह्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय, तर हे मला म्हणतात तुम्ही वकील आहात, बोला बरं तुम्ही यांच्याशी. मामा फोन घेतात आणि हॅलो हॅलो करतात. तोपर्यंत फोन कट झालेला असतो. इकडे तोपर्यंत आता तिथल्या ज्या शूटिंग बघण्यासाठी हे दोघं जण गेलेले असतात, म्हणजे आता नम्रता गेलेली असते, तिथल्या गमती जमती आकाश सांगतोय, आणि तो सांगतोय, खरं तर ही माहिती आहे का, भर शूटमध्ये ती आता तिकडे आतमध्ये गेली होती, आणि तुला माहिती आहे का मामी, म्हणजे ऐकायला काही तयारच नाहीये, तिकडे जाऊन आतमध्ये चांगलीच घुसली ना. आणि खरं सांगायचं तर आता आपला कॅप्टन हा म्हणजे मुळातच इकडे एक व्यवस्थित हे होता ना, तो चिडत नव्हता म्हणून, नाहीतर तो जर का चिडला असता ना तर मात्र काही खरं नव्हतं हिचं. असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते, काय बोलतो शुभू? त्यावरती शुभू म्हणतो, हो, आणि हिला असं वाटतं की 30 सेकंदाच्या या ॲडसाठी इतकं सगळं करायचं. प्रत्येक वेळेला तो कट म्हटला की अरे ह्याने कट म्हटलं, असं सगळ्या सेटला ऐकू जाईपर्यंत बोलेल, असं म्हणत आकाश इकडे आता शुभू सगळी गोष्ट सांगत आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे शुभू निघून गेल्यावरती सुप्रिया विचारते, काय ग नम्रता, तुला माहिती होतं का की आता आकाश इकडे येणार आहे? नम्रता म्हणते, आई जर का हे मला माहिती असतं ना तर मी का बरं इकडे गेले असते? तू मला सांग, मी गेले असते का? मला खरंच माहिती नव्हतं, मला आकाश सांगून नव्हता आला. बरं ते जाऊ दे, तू याची चिंता करू नकोस, काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता समजवेन आकाश सरांना, तू खरंच चिंता करू नको, आकाश सर आता समजून घेतील मला. असं म्हणत ईश्वरी आता हे बोलायला लागते, म्हणजे नम्रता बोलायला लागते. त्यावरती मग आता ती सांगते, अगं तुला माहिती आहे का, तुझ्या सासूबाईंचा मला कॉल आला होता, खरं तर आता त्यांनी बारशाचं आमंत्रण दिलंय. यावरती ती म्हणते, आई तू एकदम टकाटक तयार होऊन जा, म्हणजे काही झालं तरी सुद्धा बारशाला त्यांनी तुला बोलवलंय ना, सुंदरपैकी तयार होऊन जा, आणि आता काही झालं तरी सुद्धा एकदम छान दिसली पाहिजेस तू. असं म्हटल्यावरती ती म्हणते, हिला काय झालंय, टकाटक वगैरे बोलायला लागलेली आहे. आणि आता ईश्वरी खूप खुश झाले, कारण आता वल्लरीने फोन करून स्वतः आपल्या आईला बोलवलेलं आहे. तोपर्यंत वल्लरी आकाशकडे आलेली आहे, आणि आकाशकडे आल्यावरती वल्लरी म्हणते, काय रे आकाश, काय झालं, तुझा चेहरा असा का पडलाय? त्यावरती तो म्हणतो, नाही काही नाही. यावरती ती म्हणते, अरे कुठे गेला होतास, नम्रताला भेटली का ती? यावरती तो म्हणतो, नाही, ती त्याच्या मित्रासोबत बाहेर गेली होती. ती म्हणते, कोण मित्र? मग तो शुभंकरचं नाव सांगतो. त्यावेळेला ती म्हणते, खरंच हा मित्र आहे की? यावरती आकाश आता तिला म्हणतो, काय बोलतेस तू? आकाश जरी तिला बोलत असला तरी सुद्धा कुठेतरी आकाशच्या मनामध्ये मात्र आता म्हणजे संशयाची पाल चुकचुकायला लागले. इकडे शुभू आता चिडलेल्या नम्रताला मनवत आहे, तिला टेडी दाखवत आहे आणि हसवत आहे. इकडे तोपर्यंत ईश्वरी बाळाला खेळवत आहे, हातात पावडरचा डब्बा, आणि तितक्यात
तिकडे अर्णव आलाय. मग ईश्वरीच्या हातून आता पावडरचा डब्बा, आता तिने मुद्दाम जोरात दाबलाय सगळी पावडर अर्णवच्या तोंडावरती आणि त्यानंतर मग ती आता थट्टा मस्करी करायला लागली. अर्णव चिडतो आणि काय चाललंय काय तुझं, म्हणजे माझ्या तोंडावरती पावडर टाकून हे चाललंय काय, असं म्हणत तो तिकडून निघण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याच वेळेला त्याच्या पावडरवरून पाय घसरतोय आणि तो पडतोय. तोपर्यंत ईश्वरी त्याला सावरते, आपल्या जवळ घेते आणि त्यानंतर दोघं एकमेकांच्या मिठीमध्ये आहेत. आणि त्यानंतर बाळ रडायला लागले. बाळ रडायला लागल्यावरती ईश्वरी त्याला उचलते आणि गप्प करते आणि त्यानंतर सांगते, बघितलंस मामा किती वेडा आहे तो. आणि आता पुढील भागामध्ये साखरपुड्याच्या वेळेला वल्लरी सगळ्यांच्या समोर तो फोटो आणते आणि मग सगळेच जण ईश्वरीवरती चिडतायत आणि ही मुलगी आपल्या घरात राहणार नाही असं म्हणायला लागतात. पण त्याच वेळेला अर्णव तिच्या पाठीशी भक्कम उभा राहतो. मला हा भूतकाळ माहिती आहे, पण आता ईश्वरीला कुणीही काही बोलणार नाही असं ठामपणे सांगायला लागतो.